हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग माय स्टुडंट्स. चला तर आज आपण बेसिक इंग्लिशचा पहिला क्लास घेणार आहोत की ज्यामध्ये बेसिक गोष्टी तुम्हाला सर्व माहिती आहेत. जसे की आपण क्लासमध्ये ग्रामरवर रोजच चर्चा करत असतो, पण तरीही काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगेन. जसं की आपल्या इंग्लिशमध्ये टोटल जे काही अल्फाबेट्स आहेत ते 26 आहेत. किती आहेत? 26. त्यानंतर वॉवेल्स किती आहेत? 5 अँड कॉन्सनंट्स किती आहेत? 21. असे की आपल्या इंग्लिशमध्ये टोटल 26 अल्फाबेट्स या अल्फाबेट्सचं डिवायडेशन झालेलं आहे. जसं की वॉवेल्स मध्ये आणि कॉन्सनंट्स मध्ये. कशामध्ये? वॉवेल्स मध्ये आणि कॉन्सनंट्स मध्ये अल्फाबेट्स टोटल 26. त्यामध्ये डिवायडेशन आहे वॉवेल्स अँड नेक्स्ट कॉन्सनंट्स. तर आज आपण फोनिक्स पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? फोनिक्स. जे की आपल्याला रीडिंग करताना जास्तीत जास्त प्रोनाउन्सिएशनची गरज असते. रीडिंग करताना आपल्याला जास्तीत जास्त प्रोनाउन्सिएशनची गरज असते आणि ते प्रोनाउन्सिएशन आपल्याला येण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अल्फाबेट्स त्याचं प्रोनाउन्सिएशन येणं महत्वाचं आहे आणि त्याच प्रोनाउन्सिएशनला आपण फोनिक्सने ओळखतो. जसं की आपले अल्फाबेट्स आहेत ते आपण अगोदर लिहून घेऊया. ए बी सी डी ई एफ जी एच नेक्स्ट आय जे के एल एम एन ओ पी नेक्स्ट क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू अँड एक्स वाय झेड. हे टोटल आपले अल्फाबेट्स या ठिकाणी लिहून झालेले आहेत. तर याचं जे काही प्रोनाउन्सिएशन आहे ते आपण आज बघणार आहोत. जसं की ए ला आपण काय वाचतो बरं? अ वाचतो. कोणी अ वाचतं, कोणी ए वाचतं, बरोबर आहे. पण याचं जे ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन आहे, जे की ग्रामॅटिकली करेक्ट आहे, जे की फोनिक्स म्हणतं की एचं प्रोनाउन्सिएशन ए यायला पाहिजे. ओके. जसं की आपण याला अ वाचतो, ए वाचतो. ओके. त्यानंतर बीचं प्रोनाउन्सिएशन काय येतं? ब. बीला वाचताना आपण काय वाचायचं? ब. काय वाचायचं? ब. त्यानंतर सी आहे, जे की सीचं जे प्रोनाउन्सिएशन निघतं बाळांनो ते क निघतं. काय निघतं? क. काय निघतं? क. जसं की आपण याला सी वाचतो, बरोबर आहे, सी. पण याचं जे काही प्रोनाउन्सिएशन आहे ते काय निघतं? क. सॉरी, जे काही फोनिक्स आहे. त्यानंतर डी तर याचा ड. काय येतं? ड. त्यानंतर ई तर ईचं प्रोनाउन्सिएशन आपल्याला काढायचं ए. ए. त्यानंतर एफ फो. त्यानंतर जी गो. त्यानंतर एच हो. त्यानंतर आयचं जे काही प्रोनाउन्सिएशन आहे ते आपण काढत असतो ई. ई. जसं की इंक आहे, इंक. तर आपण त्याला इंक वाचतो, बरोबर आहे. जे जो. केचं प्रोनाउन्सिएशन येतं बाळांनो को. को. एलचं ल. त्यानंतर एमचं म. त्यानंतर एन न. ओ. पीचं प. क्यू. क्यू आहे, क्यू. तर याचं निघतं क्व. काय निघतं? क्व. आर र एस सो टी ट यू. यूचं प्रोनाउन्सिएशन आपण अम्ब्रेला जर शब्द आला तर कसं वाचतो? अम. अम. व्ही व. डब्ल्यू
व, एक्स अर्धा क आणि स, वाय य आणि झेड. तर हे बघून घ्या, हे जे काही आपले फोनिक्स आहेत, जे की साऊंड आहे, जे की आपल्या अल्फाबेटचे साऊंड काय निघतात, जे की आपल्या अल्फाबेटचे साऊंड काय निघतात ते आहे. या ठिकाणी आपण आज बघितलं अल्फाबेट 26 आहे, तर त्यामध्ये वॉवेल्स आहेत, जे की आपले वॉवेल्स आहेत बाळांनो, ते हे आहेत ए, ई, आय, ओ, यू. हे टोटल आपले जे काही वॉवेल्स आहेत ते किती किती आहेत, 5. आणि उर्वरित जे आहेत ते आपले सगळे काय आहेत, कॉन्सनंट्स आहेत, 21. हे जे की आपण जे काही फोनिक्स पाहिलं, जे की अ चा उच्चार ए यायला पाहिजे, डी ब, सी क, डी च ड. या ठिकाणी आपण ए टू झेड सगळे फोनिक्स दिलेले आहेत, ते की तुम्ही राईट डाऊन करून घ्या. जे काही ए टू झेड फोनिक्स लिहून झालेले असतील, तर आता आपण या फोनिक्स वर जे काही वर्ड घेणार आहोत. काय घेणार आहोत, वर्ड. काय घेणार आहोत, वर्ड. याचं प्रोनाऊन्सिएशन जसं की फोनिक्स काय निघतं ते आपण आत्ताच पाहिलं. काय निघतं, ए. काय निघतं, ए. तर यावरून आपण जर मी समजा तुम्हाला एखादा शब्द दिला, एक्झाम्पल, मी तुम्हाला हा वर्ड दिला, मी वाचणार नाही हा वर्ड काय आहे ते, मी रीड करून दाखवणार नाही हा वर्ड काय आहे ते तुम्हाला. मी आता तुम्हाला फोनिक्स लिहून दिलेत सर्व, बरोबर आहे, ते तुमच्या वहीमध्ये असतील बघा. तर मी तुम्हाला सांगितलं सीला आपण काय वाचायचं, सीला आपण काय वाचायचं, काय वाचायचं, क. आताच सांगितलं मी, सीला काय वाचायचं आपण, क. त्या ठिकाणी ए आहे, ए ला काय वाचायचं मी आता सांगितलं, ए. मग आता या ठिकाणी ए आहे, तर आता याच्या डोक्यावर काय येणार, चंद्र. आणि पीला काय वाचायचं, हो. पीला काय वाचायचं, हो. आपण आता जे काही ए टू झेड फोनिक्स घेतले, त्यामध्ये हे सर्व मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी एक वर्ड पण मी तुम्हाला दिला, जो की CAP म्हणून होता. मग आता मी तुम्हाला सी चं प्रोनाऊन्सिएशन काढायला सांगितलं, ते येतं क. एचं जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे ते येणार, या ठिकाणी आपण अर्धचंद्र वर लिहून घेतला, आणि पीचं जे काही प्रोनाऊन्सिएशन निघतं ते प. तर या ठिकाणी आपला एक नवीन 3 वर्ड्स लेटर नवीन शब्द तयार झाला, तो आहे कॅप. तो काय आहे, कॅप. तर या ठिकाणी अजून एक शब्द मी तुम्हाला देईन, मी वाचणार नाही हा शब्द काय आहे ते. मी या ठिकाणी तुम्हाला एक नवीन शब्द दिला, आणि मी आताच तुम्हाला सांगितलं एच ला काय वाचायचं, हो. एच ला काय वाचायचं, हो. एच ला काय वाचायचं, हो. त्यानंतर या ठिकाणी आताच आपण पाहिलं ए, या ठिकाणी येणार पुन्हा अर्ध चंद्र. त्यानंतर टीला काय वाचायचं सांगितलं मी, टो. मग नवीन शब्द आपला काय तयार झाला बाळांनो, हॅट. काय तयार झाला, हॅट. ओके. त्यानंतर अजून एक शब्द मी तुम्हाला देईन, मी नाही वाचणार, तुम्हाला वाचायचं आहे ते. या ठिकाणी यम, यम ला काय वाचतात दिले मी लिहून तुम्हाला. मग त्यानंतर अजून ए आहे, या ठिकाणी आपण तो यूज केला, अर्धचंद्र घ्या. आणि या ठिकाणी टी ला काय वाचायचं, हो. झालेलं आहे आपलं ऑलरेडी, हो. मॅप. काय नवीन शब्द त्या, मॅप. अशा प्रकारे जे काही तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन एकदा लर्निंग झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणताही कितीही मोठा शब्द असू द्या, ते तुम्हाला वाचता येतो, तेही सहजरित्या. पण त्यासाठी आपल्याला फोनिक्स, जे की आपल्या अल्फाबेट्सचं जे व्यवस्थित फोनिक्स निघतं, ते ऍक्च्युअल फोनिक्स आणि ते करेक्ट फोनिक्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि ते आज तुम्हाला माहिती झालेलं आहे. ओके. तर थोडं थोडं त्याला तुम्ही रिडिंग करत जा, जेणेकरून ते तुम्हाला हार्ड वाटणार नाही. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला फोनिक्स वगैरे काय आहे हे कळणार नाही. फोनिक्स हे काही अवघड नाही, फोनिक्स वरच आपण सगळी रिडिंग करू शकतो, म्हणजे करतो. रिडिंग ही कशावर अवेलेबल आहे, डिपेंड आहे, कशामुळे अवेलेबल आहे रिडिंग, फोनिक्स मुळे आहे.
आणि डिपेंड पण कशावर आहे? फोनिक्सवर डिपेंड आहे. ओके. तर असे काही शब्द तुम्ही तयार करा स्वतः, जे की एचे असतील किंवा 3 वर्ड्स असतील किंवा 4 वर्ड असतील, ते तुम्ही स्वतः तयार करा आणि त्याचं जे काही फोनिक्स आहे ते तुम्ही स्वतः मला काढून आणून दाखवायचं उद्याला. ओके. तर असे तुम्ही वर्ड काढा बघा. वर्ड्स. आज जो पहिला दिवस आहे, बऱ्याच मुलांना या गोष्टी लक्षात आल्याच पाहिजे, यायलाच हव्यात. कारण आपण एबीसीडी लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. यामध्ये असं अवघड काही नाही. फोनिक्स हा फक्त न्यू वर्ड तुम्ही आज ऐकला असेल. असे तुम्ही 30 वर्ड्स करा. किती? 30 वर्ड्स तुम्ही उद्याला करून आणायचं. आणि मी जसं मराठीमध्ये खाली, जसं मराठीमध्ये जे काही मी थोडस असं ॲरो देऊन जे मराठीमध्ये केलेलं आहे की नाही, खाली वर्ड काढला की नाही, तसं सेम ॲज इट इज टाईप तुम्ही पण काढायचं. ॲरो देऊन काढायचं, जेणेकरून तुम्हाला माहित होईल आणि पाठ होऊन जाईल. तुम्ही 30 वर्ड्स काढा, तुम्हाला सगळं फोनिक्स आपोआप पाठ होऊन जाईल. जसं की सी ला काय वाजतात तर क वाजतात, याच्याला की ह वाजतात, सगळं 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 तुम्हाला पाठ होऊन जाईल. असे 30 वर्ड्स तुम्ही काढून आणायचे. ओके. हे की फोनिक्स वर आहे बघा. जे की आपण आज बेसिक पाहिलं. आज आपण काय पाहिलं बरं? आज आपण काय नाही बघितलं, जसं की आपण 26 अल्फाबेट्स आहेत बघितलं, जे की आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत आणि ते तुम्हाला माहित पण आहे. बरोबर आहे? सगळ्या गोष्टी माहित आहेत तुम्हाला. पण ह्या फोनिक्स तुम्हाला काही माहिती नव्हतं, त्यामुळे आपण ते पाहिलं, जे की सगळ्याच मुलांना सुटेबल आहे. ज्यांना जास्त इश्यू आहेत इंग्लिश बद्दल त्यांना पण हे सफिशियंट आहे. ज्यांना नाही आहेत त्यांना पण आहे आणि ज्यांना अंडरस्टँडिंग ज्यांची चांगली आहे त्यांना पण आहे. सगळ्यांना फोनिक्स खूप महत्वाचं आहे आणि हे फोनिक्स आपण आज घेतलेलं आहे. आय होप की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं पण असेल. आजचा पहिला दिवस होता. तर अजून आपण उद्याला 3 लेटर्स, 4 लेटर्स वर्ड्स ठेवूया. तर चालते. थँक यू.